यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। 24 तासात 5 अपघात, एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर तर चौघे किरकोळ जखमी। तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच। आर्णी तालुक्यात गेल्या 24 तासात तब्बल 5 वेगवेगळे अपघात घडल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे। या अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले, तर चौघांना किरकोळ दुखापत झाली। वाढता वेग, निष्काळजीपणा तसेच काही ठिकाणी अचानक घडलेल्या घटनांमुळे तालुक्यात अपघाताचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मिळालेल्या माहितीनुसार 14 मे 2026 रोजी लोण बेहेड येथे मालवाहू ॲपेच्या धडकेमध्ये एका इसमाचा जागीच मृत्यू झालाय। अपघात इतका भीषण होता की परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी पाठवलाय। या घटनेनंतर काही तासातच राणी धानोरा नजीक शारी येथील एका महिला दुचाकीवरून पडल्याची घटना घडलेली आहे। या अपघातामध्ये महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून प्राथमिक उपचारानंतर तिला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले। तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देखील मिळत आहे। दरम्यान दत्तारामपूर येथील दुभाजकावर एका वाहनाचा अपघात झालाय। वाहन भरधाव वेगात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं वाहन दुभाजकावर आदळल्याचं सांगण्यात येतं। या अपघातात दोघांना किरकोळ दुखापत झाली असून एका व्यक्तीस गंभीर मार लागलाय। जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे। सदर व्यक्ती देऊरवाडी बुटले येथील असल्याचं सांगण्यात येत आहे, तर येरमल हेटी येथील एका इसमाचाही अपघात झाला असून सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही। संबंधित व्यक्तीस किरकोळ दुखापत झाली असल्याचं समजतंय व 5वा अपघात महाळुंगी रस्त्यावर निष्काळजीपणे टाकलेल्या गिट्टीच्या ढिगाऱ्यानं वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे। अशातच रात्रीच्या वेळी ढिगाऱ्यावरून वाहन गेल्यानं दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाल्या। तालुक्यात सलग घडणाऱ्या अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वाहतूक नियमांचं पालन, वेगावर नियंत्रण तसेच रस्त्यावरील सुरक्षितेच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याची मागणी नागरिकांकडून होते आहे। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रेषक मुनेश्वर, आर्णी।